व्यक्तीमध्ये कोण आहे ते? तुम्ही आपण सगळे ना. मग त्याच व्यक्तीचा पुनर्जन्म आहे जे रागात द्वेषात मोहात बुडलेले आहे. त्या रागातून मोहातून मुक्त होत नाही आणि रागातून मोहातून जीवन आपण करा. तुमचं कल्याण होईल. तुमचा एरोप्लेन टाकून आणि ते सांगण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी जे ग्रह त्याग केला तो ग्रह त्यागाचा भाग पूर्ण करताना त्यांनी स्वतः सुख शांतीचा मार्ग निवडला. त्या काळात बावले लोक होते नव्हते असं नाही. कुठे ते समुद्रात पाहिलं कायला पडले याची सुरुवात केली. मग काय होते सगळं जग बुडणार आहे. जग बुडणार आहे असं लोकांनी सुरुवात केली. लोकांनी प्रॉपर्टी गुण खाल्ल्या. भिकारी झाले काही लोक. श्रीमंताचे लोक भिकारी झाले. बावले आहेत ना. अरे इकडे तेच लोक आहेत जे लोक आहेत मरणारे आहेत तर त्यांना काय आपण खाऊन काय काय लोकांचं आहे खाऊन पिऊन घ्या मरायचं आहे. अरे हा बावली विचार आहे. जगायचं आहे तर धम्मात्मी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुम्ही धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात मनुष्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने सद्गती प्राप्त होणार नाही. धार्मिक काय? धार्मिक बनायचं म्हणजे काय? देवाच्या दररोज पाय पडायचं आहे. दररोज मंदिरात जायचं आहे. दररोज देवाला जागर करायचं आहे. दररोज देवाची आरती म्हणायची आहे. अरे ये भी बावलेपणा आहे भाई. इससे भी कुछ फरक नाही पडला मला. काय काय लोकांनी विहार मोठे मोठे बांधले. मग काय करायचं आहे तर आम्ही लय धार्मिक आहोत म्हणून दररोज विहारात जाणाऱ्या लोकांची गती आहे. दररोज वाजा सुबह और शाम वंदन आहे सुरू. अरे राजा तुझ्या विचारात अजून बदल पडला नाही ना. राग कमी झाला ना. द्वेष कमी झाला ना. मोह कमी झाला. अरे वंदना म्हणून काय म्हणत आहे तू? काय म्हणत आहे? तुला सुख तरी मिळतंय का? तू जरा सुखी आहेस का? वंदने काय आहे? जोपर्यंत बुद्धाची वंदना तुला येते एवढं तर झालं. पण बुद्धाच्या वंदनेचा अर्थ मर्म जोपर्यंत तुला उकल होत नाही तोपर्यंत आपण बुद्धाची वंदना म्हणत नाहीये. बुद्धाची वंदना घ्यायची असेल तर काय करायचं? मग जेवढं चालू आमचा इथे पिसो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण वही पागलपण चल रहा है हमारा. तेच पागलपण आहे. जे लोक बिचारे अज्ञानपोटी देवाची आराधना करतात तेच बौद्ध लोकांची आराधना सुरू झाली. बस इथे पिसो भगवान सम्मा संबुद्धो. बदल काय झाला तुझ्या? पण वंदनात घ्यायची असेल तर बुद्धाला जाणलं पाहिजेत ना. केवळ मानने से बुद्ध मानते नाही भाई. बुद्ध को जानना होगा. आणि जो जो बुद्धाला जाणतो तो पहिल्यांदा शारीरिक शुद्धता ठेवतो. मानसिक शुद्धता ठेवतो आणि वाचिक शुद्धता ठेवतो. बुद्धाच्या भाषेमध्ये सांगायचं असेल ज्याचं तन शुद्ध त्याचं मन शुद्ध. आणि तणाला तर किती शुद्ध केला जाते. उन्हाळा लागला तर 2-2 वेळा आंघोळ सुरू आहे. सुबह और शाम 2 वेळा आंघोळ सुरू आहे. अरे तणाला धुत आहे राजा तू. त्यांनी समाधान होत नाही तर काय वेगवेगळ्या व्हरायटीचा साबणाने सुरू जोड आहे. उन्हाळ्यात हा साबून तो पाहिजे. लेमन फ्रेश लिरिल काय जे पाहिजे असेल इंटरनॅशनल. साधं याच्यात नाही यार. अरे राजा तू भारतीय आहेस ना? ते बिलकुल नाही. इंटरनॅशनल काय होणार आहे रे? बुद्ध म्हणतात मला जर पाहायचं असेल तर धम्माला पाहावं लागेल आणि धम्माला जो पाहतो तो मला पाहतो. म्हणजे याचा अर्थ आहे धम्म भूतो धम्म काया. भगवान बुद्धाचं शरीर म्हणजे धम्म आणि धम्मच म्हणजे भगवान बुद्धाची काया. यासाठी वक्कली नावाच्या भिक्षूला 22 वर्षाच्या पोराला जाणीवपूर्वक सांगितलं भगवान अनंत समेत बुद्धाने. भगवान बुद्धाच्या याच्यात गुणाची तो हे करत होता. 32 लक्षणाचं मनन करत होता. चिंतन करत होता आणि ते सुरुवात केलं. बस भगवान अनंत 32 लक्ष महापुरुष जन्माला आले. त्यांच्या सावली झालं की मुक्ती मिळणार. मुक्ती मिळणार. अरे भगवंत आहेत मुक्ती मिळणार. त्या काळात सुद्धा अनंत समेत बुद्धाने सांगितलं अरे माझ्या सावलीत उभा राहणाऱ्याला मुक्ती मिळत नाही. मी सांगितलेल्या धम्माचं तंतोतंत आचरण करणाऱ्या माणसाची मुक्ती होते. हा तर चमत्कार त्यावेळेस केला असा भगवान अनंत समक्ष बुद्धाने. नाही करता चमत्कार. चमत्काराला बिलकुल बौद्ध धर्मात थारा नाही आहे.
आणि इथं चमत्कारावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे, आणि चमत्कार कितपर्यंत राहिलो, कुठपर्यंत चमक राहील? 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 6 महिने, 12 महिन्यापर्यंत. पुढे चमत्कारच चालत नाही. लोक सत्यापर्यंत उतरले, आणि जोपर्यंत सत्यावर उतरत नाही तोपर्यंत अज्ञान दूर होणार नाही. अज्ञानाला दूर करायचं असेल तर सत्याचा मार्ग शोधावा लागेल, आणि सत्याचा मार्ग शोधायचा असेल तर तुम्हाला तेच करावं लागेल. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, सरळ मार्गाने जावं लागेल. श्रावक संघाला अनंत समय संबोध म्हणतात. मी जो मार्ग सांगितलाय, जो मार्ग सुव्याख्यात केलेला आहे, त्याचं आवागमन करा. तुम्ही त्या मार्गाने जाणं येणं करा. एवढं जाणं येणं करा की तो रस्ता फुकट आहे की नाही अशी अवस्था एक प्राप्त होईल तुम्हाला, की जाणं येणं जर केलं तर डोळे बंद करून तुम्ही जाऊ शकता आणि निसंकोचपणे आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचू शकतात. प्रयत्न करावा लागतील. जोपर्यंत प्रयत्न होत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होत नाही. चमत्काराला बिलकुल थारा नाही. आनंद भगवान बुद्धाच्या पाठीमाग छायेप्रमाणे 25 वर्ष राहिला. किती वर्ष? 25 वर्ष राहिला. 25 वर्ष आनंदाच्या पाठीमागून काही भिक्षू येत होते, आनंद म्हणत होते. भगवंत आनंदाला कितीदा सांगितलं, हे आनंदा, अरे काल आलेला रे तू राजा. मी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने त्यांनी चालण्याचं काम केलं. अरे बघ तुझ्या समोर अनंत झाला. हो द्या ना भगवान, तो अनंत झाला. मला अनंत बनायचं नाही, मला तुमची सेवा करायची. लटकला ना तिथं, राग इवडला ना. राग म्हणजे आसक्ती गेला तो. आसक्ती लागली मोठे. भगवंताची सेवा घडू माझ्या हातून. पर सेवा ही पुण्य है, पर पीड़ नहीं पाप. पुण्य किए सुख ही मिले, पाप किए दुख ताप. दुसऱ्याची सेवा करणे पुण्य आहे, दुसऱ्याला पीडा देणे पाप आहे. तर दुसऱ्याची सेवा केली तर आपलं काय वाढेल? पुण्य वाढेल. पुण्य काय आहे? केवळ कीर्तनातून बोलण्याचा भाग नाही आहे. पुण्याची गणना कोण करी. बोलण्याने काय होणार आहे रे? तू तरी पुण्यवान झाला का? बोलणारा तरी पुण्यवान आहे का? बोलणाराला पुण्यवान बनायच्या अगोदर पहिल्यांदा आत्मसात करण्याची क्रिया त्याने सुरुवात केली पाहिजे. मी पुण्यवान बनण्यासाठी अंतर्मन शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत अंतर्मन शुद्ध होत नाही तोपर्यंत बुद्ध त्या माणसाच्या बद्दल गॅरंटी देत नाही. सुख तर तुम्हाला निर्माण करावं लागेल. जसं दुःख तुम्ही भोगत आहात तसं सुखही तुम्हाला भोगता येते. फक्त करावं लागेल की या मार्गाने तुम्हाला चालावं लागेल. जोपर्यंत या मार्गाने चालत नाही तोपर्यंत नाही. मग मार्ग कुठला आहे तुझे? पंचशील पालन भला, निर्मल भली समाधी, प्रज्ञा तो जागृत भली, दूर करे भव व्याधी. दुःख दूर करायचं असेल तर काय करावं लागेल? तर प्रापंचिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीने 5 शिलाचं पालन केलं पाहिजे. किती शील? 5 शिलाचं पालन. शिलाचा मार्ग तर त्याही लोकांकडे नव्हता, कारण त्यावेळेस शील नव्हतंच ना. आणि बुद्धाने आमच्यावर करुणा केली, बुद्धाने आमच्यावर एवढी दया केली. अरे एवढे महान भगवान अनंत समय समुदाय की सगळ्यांवर त्यांनी कृपा दृष्टी ठेवली. सांगितलं की अरे तुम्ही या मार्गाने चाला, स्वतः चाला. चमत्कार नाही, बिलकुल नाही. चमत्कार नाहीच आहे. चमत्कार करायचा तर 25 वर्ष संवासात राहिलेला आनंद भगवंत कितीदा सांगतात की अरे त्याच्यातून दूर राहील नाही. भगवान मला मोहात पडला ना. भगवान अनंत समय समुदायाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यात त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस कुठेतरी निर्वाणाला गेले आणि निर्वाण परिनिर्वाण प्राप्त करून घेतलं. मुक्त झाले, अनंत झाले, जीवन मुक्त झाले. या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झाले. जो जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो तो सद्गतीच्या मार्गाला आहे सुरुवात होते. आपल्याला सुद्धा करता येईल. आपण सुद्धा त्या मार्गाने जाऊ शकतो ना.
एवढी गॅरंटी अनंत सम्यक संबोधाने घेतले. जसा भिक्षूला हा निर्वाणाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे, तसा प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांना सुद्धा हा मार्ग घेऊन जाण्याचा आहे. अट मात्र एक आहे की जसं मी सांगतो तसं तुम्हाला करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी बनणार नाही. किती पूजा पाठ करा, कुछ फरक पडणे वाला नाही आहे बाई. काय काय लोक येऊन सांगतात, नाही मग तुम्ही जर म्हणता की देव नाही तर मग हे चाललं कसं? अरे राजा, चाललं कसं? चालवणारे कोण आहेत? तुम्हीच लोक चालवणारे आहेत. लोक बोलतात फक्त. म्हातारे माणसं चर्चा करत असताना बोलतात, काय हो या कलियुगातलंय. अरे कलियुग म्हणून याला चेष्टा करू नका रे तुम्ही. हे कलियुग नाही आहे, हे भद्रयुग आहे. भद्रयुग, भद्रयुगामध्ये भद्रयुग ते आहे कारण या भद्रयुगामध्ये सभ्ययुग आहे. सभ्ययुग काय की इथं शिलाची गोष्ट होत आहे, इथं समाधीचा अभ्यास होत आहे आणि इथं प्रज्ञावान लोक सुद्धा प्राप्त होत आहे. कुठलं युग आहे? बाबासाहेब या युगात जन्मले नाही, प्रज्ञावान होते ना. आपण जर त्यांना प्रज्ञावान म्हणतो का? महाप्रज्ञावान म्हणतो. कुठल्या युगात झाले? कलियुग. म्हणून आपण त्या युगाला चेष्टा करत राहू नका. हे भद्रयुग आहे. या भद्रयुगामध्ये प्रज्ञा प्राप्त करणारे महापुरुष आहेत, समाधीचा अभ्यासही करणारे लोक आहेत आणि पंचशीलाचं पालन करणारे लोक आहेत. या तिन्ही लोकांचा काळ म्हणजे बुद्ध शासनाचा भाग आहे. आणि हा बुद्ध शासनाचा भाग कोसो दूर ठेवला पाहिजे तर आपण की तो आम्हाला त्या मागे घेतलं. आम्ही बुद्ध युगाचा काळ किती कोसो दूर नेऊन ठेवला की आम्ही अरे ज्या देवाची जो कल्पना करणार आहे त्या देवाची आम्ही परिभाषा नाही जाणली. तो देव आहे ना, त्याचा आम्हाला गोत्र माहित आहे ना, जात माहित आहे ना, धर्म माहित आहे ना, पंथ माहित आहे. तो काय खातो, काय पितो, कसा राहतो, कुठे, काही कल्पना नाही. फक्त एवढीच कल्पना केलेली आहे की बस देव आहे, देव आहे. अरे किती कुठल्या काळात चाललो होतो आपण. बुद्धाचा मार्ग कोसो दूर नेऊन ठेवणार आम्ही अशा मार्गाने. म्हणून आमची नैतिक जबाबदारी ही आहे की आम्ही त्या युगामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून शील पालन हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच अत्यंत महत्वाचं. म्हणून भगवान अनंत सम्यक संबोधाने सांगितलंय, वक्कली माझं लक्षण बघून तू सावलीत तू पूर्ण होणार आहे. मी सांगितलेलं आहे ना की याची माझी पूजा करायची आहे ना, तुला माझी पूजा करायची असेल तर मी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कर. बस मुक्ती प्राप्त झाली समजून चाला. इथं तर म्हणतात भक्ती करा आमची, इथं तर म्हणतात पूजा करा आमची, इथं तर म्हणतात मला खायला नैवेद्य द्या मला. अरे जर तुम्हाला असं काम केलं तर असं लोकांना होत असेल तर कशाला माणसं इथं टिकणार आहे? सगळेचे सगळे सभ्य माणसं झाले असते ना, सगळेचे सगळे रागी झाले, रागातून मुक्त झाले असते ना, द्वेषातून मुक्त झाले असते ना, मोहातून मुक्त झाले असते ना. कोण झालं मुक्त? कोणीच नाही. कोणी मुक्त झालेलं दिसत नाही. मुक्त व्हायचं असेल तर. आणि असेच लोक भगवान बुद्धाच्या मार्गाने जातात की जे स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करण्याचं काम करतात. किंवा थोडस का असेना त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात. बुद्ध तिथपर्यंत सत्यता दाखवतात की जोपर्यंत मी सांगतो तोपर्यंत जसं जसं वागलं, जेवढं तुम्ही कराल तेवढा लाभ निश्चित होतो. जेवढा लाभ होतो तेवढा, जेवढं केलं तुम्ही तेवढा लाभ आहे. भगवंताच्या काळामध्ये काय काय लोक असे होते की काय लोक असे होते की आल्याबरोबर भगवंताच्या मार्गामध्ये आले अनंत बनत होते. काही लोक असे होते की 10 दिवसांनी बनत होते. सारीपुत्र महामोगलान 15 दिवसांनी झाले अनंत, काही 3 महिन्यानंतर झाले. त्यांच्या पुण्य पारमित्याच आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या उपदेशाचा अर्थ त्यांनी जाणत असताना, तशाच प्रकारचं प्रॅक्टिकली जीवन करत असताना त्याच्यात एक महत्वाचं सूत्र भगवान अनंत सम्यक संबोधाने सांगितलं. महासतिपट्ठाण सूत्रामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की 7 वर्ष लागतील आपल्याला. किती? 7 वर्ष. मी जर अभ्यास सांगितलेला आहे तसं करता 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 7 वर्ष लागले तरी हरकत नाही, पण 7व्या वर्षी तुम्हाला निश्चित अनंतपद प्राप्त होते, निर्वाण प्राप्त होऊ शकते. 7 वर्षाची गोष्ट सोडून द्या, 6 वर्ष.
6 वर्षाची गोष्ट 5 4 3 2 1 वर्षापर्यंत मी जो मार्ग सांगितलेला आहे जसाचा तसा तुम्ही करा तर तुमचं दुःख दूर होते ही मी स्वतः गॅरंटी घेतो. पण अट मात्र ही आहे की या मार्गाने चालावं लागेल. भगवान तर म्हणतात 1 वर्ष सोडून द्या. 1 वर्ष सोडून द्या. मी सांगतो त्या पद्धतीने काम करा. कुठलं म्हणते 7 महिन्यात अनंत होऊ शकणार, जीवन मुक्त होणार, दुःखातून मुक्त व्हा. किती महिन्यात 7 महिने. 7 महिने सोडून द्या. 6 5 4 3 2 1 महिन्यात तुम्ही सुद्धा दुःखातून मुक्त होऊ शकतात. फक्त करावं लागेल तसं तुम्हाला. भगवान बुद्ध म्हणतात अरे 1 महिना सोडून द्या. अर्ध्या महिन्यात मासो अर्धमासो अर्ध्या महिन्यात, अर्ध्या म्हणजे 15 दिवसात, 15 दिवस सोडून द्या म्हणतात भगवान बुद्ध. 14 दिवसात 14 सोडून द्या. 13 दिवसात 13 सोडून द्या. 12 अगदी बघा त्याच्या सोडून द्या. 7 दिवसात मी जो मार्ग सांगितलेला 7 जसा तसा तुम्ही 7 दिवसात कराल लाभ होईल तुम्हाला. लाभ करावं लागेल ना. तसं सुखाची गॅरंटी दिली भगवानानंतर समजून. या जगात कोणी देवाने दिली का? कुठल्या देवाने सांगितलं की मी असं सांगतो तसं तुम्ही वाल. इथं तर आम्हाला जाणीवपूर्वक चमत्कार शिकवल्या जातात. काय शिकवल्या जातात चमत्कार? 7 दिवस याच्या जवळ दिवा लावल्यानंतर तुमच्या घरातला अंधकार दूर होईल. अरे आम्ही दिवा काय लाईट लावत बसत आहेत ना राजा आम्ही. आणि एवढे रात्रभर दिवसभर लाईट लावतो की आम्हाला 1,500 2,000 2,000 रुपये बिल येते तरी आमच्या घरात प्रकाश नाही पडत. पडला कोणाच्या घरात प्रकाश नाही पडला. तू एका दिवसाची गोष्ट काय करत, एका 7 दिवसाची काय दिवाची गोष्ट करत. काय काय लोक अजूनही तुपाची दिवस पण लाभ काय आहे नाही. काय काय लोक म्हणतात माझं पोथी पुराण वाचल्यानंतर तुम्हाला अवश्य लाभ होईल. 7 दिवसांपर्यंत तुम्ही पोथी पुराण करा. अरे पोथी पुराणच काय 7 दिवस आम्ही कंटिन्यू सप्ताह लावतो ना रे. तुझं नामस्मरण सुरू आहे ना. कोण लाभी झालं, कोणाला लाभ मिळाला नाही. जोपर्यंत स्वतः चालत नाही तोपर्यंत तुमचं दुःख दूर होणार नाही. जोपर्यंत तुमचं दुःख दूर होणार नाही तोपर्यंत दुःखी राहणार आहे. यासाठी पंचशील महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान अनंत समयसमोर म्हणतात किमान 5 शिलाचं पालन तुम्ही केलं पाहिजे. काय 5 शिलाचं पालन केलं पाहिजे? तुम्ही हत्यारे बनू नका, चोरी करणारे बनू नका, व्यभिचारी करणारे नका, खोटं बोलणारे नाही आणि नशापान करणार नाही. बस तुमच्या सुखाची गॅरंटी घेतल्या जाईल. तुमच्या सुखाची गॅरंटी बस हे 5च तत्व आहे. काय करायचं नाही? हत्या नाही करायची, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, खोटं बोलायचं नाही आणि नशापान करायचं नाही. अरे इथं तर सगळे नशाळीच आहेत रे. किती नशा करणार लोक आहेत. कोणाला कुठली नशा, कोणाला कुठली नशा, कोणाला कुठली नशा. नशा काय एक प्रकारची आहे का? एका प्रकारची नशा नाही. मी लय सुंदर आहे त्याची नशा आहे. बी संगपा लय चांगला बोलतो त्याची नशा त्याला आहे. लय चांगलं लोकांना फिरून ठेवतो, प्रवचन करतो, नशा आहे. अरे या नशेतून उतरल्यानंतर सत्याच्या मार्गावर आलात ना समजून का? काय लोकांना नशा, बिचारा काय काय लोकांना नशा करण्याची एक आदत पडली. काय आदत पडली? बस बिचारा दारू पितो किंवा दारू पित असताना झिंकतो बस एवढा सुद्धा आहे. अरे राजा काय करताय? जीवन अनमोल आहे रे. हे जीवन अनमोल आहे. मनुष्य जाती दुर्लभ हो. अरे माणसाचा जन्म हा दुर्लभ आहे. सहजासहजी माणसं जन्माला आलेलं नाही. अरे या माणसाचं जीवन हितकारी करायचं असेल, माणसाला खऱ्या अर्थाने माणसाचा जन्म सार्थकी बनवायचं असेल तर पंचशीलाचं पालन करणं अनिवार्य आहे. हा तोच माणसाला भगवान बुद्धाने दिलेला आहे. इथं तर जाणीवपूर्वक म्हणतात माणसं तुम्ही जन्माला आले ना तर जन्माला तो म्हणतो ना माझ्या मर्जीशिवाय पान हलत नाही. मग तुम्ही माणसं म्हणून जन्माला आलं तर त्याच्यात त्यांनी समाधान झालं तर वर्णभेद खाल्ले. त्यांनी वर्णभेदाची सुरुवात केली. चातुर्वर्ण्याचा भाग केलेला आहे. काय केलं तर कोणी कुठून झाला, कोणी कुठून झाला, कोणी कुठून झाला, कोणी कुठून झाला. अरे काय बावलेपण आहे रे. काय बावलेपण आहे. याच्यातून मुक्त होण्यासाठी स्वतःच्या चित्ताला, स्वतःच्या मनाला जाणीवपूर्वक ठामपणे निश्चित केलं पाहिजे की मला हे साध्य करायचं आहे, मला हे साध्य करायचं यासाठी प्रयत्नशील आणि तेही सुद्धा लोक कल्याणाच्या साठी झालं पाहिजे. हा जोपर्यंत मुक्तीचा मार्ग मी स्वीकारत नाही तोपर्यंत माझं स्वतःचं कल्याण होणार नाही.
स्वतःचं कल्याण करायचं असेल तर त्यासाठी मी जाणीवपूर्वक मनाला जाणीवपूर्वक हातात घेतो. मनोपूर्वगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसातन पदुठेनं भासती वा करोती वा ततोनं दुःखं समवंती चक्खं बहावतो. पर मनच प्रसर आहे. मनावरच तर सगळ्या कंट्रोल पाहिजे. मनच आहे. मन आणि मनावर कोण काही करत नाही. मन जिकडे धावेल तिकडे आहे. जिकडे मन नाचवेल तिकडे माणसं नाचतात. मनाचं तुला अरे मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे म्हणणाऱ्या माणसाचं पाहिजे पाहिजे मिळत नाही. चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. किती दुःखी बनत चालत रे आम्ही. किती दुःखी बनत आहे. कल्पना आहे नाही. केवळ कल्पना ही कल्पना आहे. आणि कल्पनेच्याच आधारावर आम्ही सगळे लोक जगत आहोत. शेवटी कल्पना आहे. आणि जोपर्यंत कल्पना पूर्ण होत नाही तोपर्यंत दुःख आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात जर तुमचा दुःखात अंतर जर झाला, दुःखात जर मृत्यू आला तर पुन्हा जन्म आहे. पुन्हा दुःखात उत्पन्न होणार. पुन्हा दुःखात उत्पन्न झाल्याची सुरुवात आहे. अरे या कल्पनेच्या बाहेर पडा. कल्पनाच्या बाहेर पडा. सत्तेच्या एक मार्गातून बाहेर पडा. एक कल्पना केली माणसाने. एक उदाहरण म्हणून एक पेंटर आहे. पेंटर आहे. एक बोर्ड केला त्याने. त्या बोर्डावर ब्रश घेतला आणि ब्रश घेता घेता कल्पना त्याची कल्पना बोर्डावर घेतलं, चित्र रंगवलं. चित्र एवढ्या लावण्यवतीचं स्त्रीचं चित्र बनवलं की बस. आणि झाला ब्रश खाय टाकला आणि बोंबलत बसला मला ही पाहिजे रे, मला ही पाहिजे. लोक बोलतात अरे राजा हे चित्र तू काढलं, ही कशी मिळेल रे तुला. कल्पना आहे. कल्पना तुझ्या हाताने कल्पना. आणि ती तशी नाही म्हणजे एवढा मजनू झाला की विचारू नका. एवढा प्रेम करायला. अरे चित्र काढलं राजा तू त्याच्यावर. कल्पना तू केली. ते चित्र तू केलेलं आहे. तू सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर तू भाळत आहे. त्याच्यावर तू अगदी मोहित झाला. त्याच्यावर तू मजनू झाला, पागल झाला. पागलच आहे नाही, नशाच आहे नाही मोठी. अरे कल्पनेच्या बाहेर. परत दुसरं चित्र काढलं. कल्पने काय करत घेतला ब्रश हातामध्ये एक काढलं. भयावह चित्र रंगवलं. एवढं भयानक भीती आहे. आणि भीती एवढं होत आहे की बस मला अरे बापरे भीतीचं चित्र आहे. अरे हा मला खातो मला. अरे राजा कुठे खातो कुठे तू घडवलेला आहे. बस सगळेच असे आपण त्या पेंटर सारखे लोक आहोत. जोपर्यंत याच्या बाहेर पडणार नाही, सत्याच्या मार्गावर अनुसरण करण्यासाठी जोपर्यंत आपण बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपला सत्याचा आणि सुखाचा मार्ग सुरू होणार नाही. काय कोणी इथं भक्तीत रंगलेला दिसत नाही. आणि जो भक्तीत रंगलेला आहे तो काही सुखी दिसत नाही. केवळ देवाचं नामच करून कोणी सुखी बनत नाही. देवाचा नामस्मरणाच्या पेक्षा अंतर मनाची शुद्धता त्यांनी केली पाहिजे. म्हणून भगवान आनंद सम्यक समृद्ध आम्हाला शिकवतात की पंचशीली सगळ्यात महत्वाचं कौटुंबिक जीवनात जगणारं सुखाचं तंत्र आहे. आणि ते तंत्र आपण आपल्या घरामध्ये वापरलं पाहिजे. ज्या व्यक्तीला सुखी बनायचं आहे त्या लोकांना हत्यार नाही पाहिजे. मग यालाही सुद्धा शिलाचे दोन भाग पडतात. महत्वाचे दोन शिला आहेत. काय शिला आहे दोन? एक वारीशील आणि एक चारीशील. वारीशील काय? वारीशील म्हणजे बोलण्याचं शील. आम्ही सगळे तेच काम करतो. वारीशिलाचे काय? वारीशिलाचं काम करतो आम्ही दररोज म्हणत आहे. पाणाती पाता वेरमणी अभिनदाना वेरमणी मुसावादा वेरमणी कामेशुमिच्छा वेरमणी सुरामेर वेरमणी. अरे हे सगळं तुम्ही बोलत आहे. वारीशीला बोलत आहेत ना. चारीशीलाची कुठे जोड आहे? वारीत म्हणजे केवळ बोलणे. आतापर्यंत आपण केवळ फक्त बोलतच आहोत. केवळ बोलत आहोत आपण. बस दररोज विहारात गेले बस पानादी पाता दिनदाना कामेश्वरीच्या मुसाच्या सुराने. आणि काय लोक फक्त वारीशिलाची चर्चा करतात. अरे शिलवान बनलं पाहिजे शिलवान. अरे शिलवान बनलं पाहिजे राजा तर शिलवान बन तू. तुला कोण रोखलं शिलवान? इथं केवळ फक्त बोलणाराही सुद्धा वारीशिलाच काम करत आहे. ऐकणारा सुद्धा तेच काम करत आहे. जसं की आपण याचना करता आणि सुरुवात करता ओकास वंदामी भन्ते द्वारे दत्तम अपराधम खमधुमे भन्ते. आणि लगेच सांगतात ओकासं बनते तिसरणेनं सह पंचशीलम धम्मं याचामी अनुगम तत्वाशीलम घेत. बस बोलणं सुरू आहे. भंतेजी म्हणतात मी जसं बोलतो तसं तुम्ही बोला. बस जसं भंतेजी बोलत आहे तसं तुम्ही बोलता. वारीशिलाची भाषा सुरू आहे ना. चारीशिलाची भाषा आपण केली आहे. चारीशील म्हणजे काय? इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर चारीशिलाची म्हणजे प्रॅक्टिकल.
चारित म्हणजे प्रॅक्टिकल. काय प्रॅक्टिकल? मी हत्या करणार नाही. म्हणजे याला 2 शिलाचे भाग पडतात, पण या 2 शिलाला आपल्याला 3 भागांनी पूर्ण करावं लागेल. सुखी त्याला, ज्याला सुखी बनायचं असेल त्याने 3 भागामध्ये या शिलाला गुंतलं पाहिजे. त्याला म्हणतात त्रिविध शील. त्रिविध शील असं पाहिजे. कुठलं त्रिविध शील असं पाहिजे? की मी हत्या करणार नाही हे तर झालं माझ्या पुरतं, पण मी दुसऱ्याला हत्या करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही. तिसरं, ज्याने हत्या केली असेल त्याला शाबासकी देणार नाही. तशाच प्रकारचं मी चोरी करणार नाही, चोरी करणाऱ्याला प्रोत्साहन देणार नाही, आणि केली असेल तर त्याला शाबासकी देणार नाही, वाह करणार नाही त्याची. तशाच प्रकारचं स्वतः व्यभिचार करणार नाही. व्यभिचाराचं असं लक्षण, अशी क्रिया मी करणार नाही, कोणाकडून करून घेणार नाही, आणि करण्यासाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही. तशाच प्रकारचं मी स्वतः खोटं बोलणार नाही. खोटा बोलत असेल तर त्याला खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, खोटी साक्ष देणार नाही, आणि खोटं बोलणाऱ्याला काही तू लय चांगलं काम केलं असं बोलणार नाही, शाबासकी देणार. तशाच प्रकारचं नशा स्वयं करणार नाही. मादक पदार्थ, दारू, चरस, गांजा, गुटखा, तंबाखू वगैरे वगैरे हे जे काय हे मी स्वतः करणार नाही, आणि दुसऱ्याने केले असेल तर प्रोत्साहन देणार नाही, किंवा दुसऱ्याला करण्यासाठी मुभा देणार नाही, किंवा दुसरं करणार नाही तर अशासाठी मी त्याला उपदेश करत राहील. असं करावं लागेल आपल्याला. पण होताना तसं दिसत नाही. काय काय लोक बिचारायचे आहेत, स्वतः दारू पिणार नाही आणि धंदा दारूचा आहे. कसं होईल कल्याण? स्वतः पिणार नाही आणि धंदा कुठला आहे? विक्री करण्याचा. जवळजवळ 2007 मध्ये, म्हणजे 7च्या अगोदर, 9, 10च्या 7च्या नंतर झालं शिबिर पुंडलिक बाबाचं गोरेगाव, ऐकलं ना? तिथं प्रवचन झालं. 10 दिवसाचा प्रोग्राम होता. तिथे एक माणूस, तुमचं कल्याण कधी होईल? जर तुम्ही पहिल्या ह्याच्यात दुसऱ्याची सेवा कराल तर तुम्हाला लाभ होईल. तुम्ही जसं कराल तसाच लाभ होणार आहे तुम्हाला. प्रवचन ऐकता ऐकता एका माणसाच्या, जवळजवळ त्याचं वय त्यावेळेस 40-42 वर्षाचं होतं. त्याच्या बायकोचं 35 ते 38च्या दरम्यान मध्ये वय होतं. माळी समाजाचा व्यक्ती होता, आणि धंदा त्याचा बियर शॉपिंग. स्टँडर्ड काय माणसं आहे तरी. दारू नाही, दारू विकत नाही. त्याला म्हटलं दारूचं दुकान आहे? नाही नाही, दारूचं दुकान आहे आमचं. मग कुठलं आहे? बियर शॉपिंग. ऊंची लोगों की ऊंची पसंद है ना. आला बिचारा तो प्रवचन ऐकता ऐकता भाव विभोर झाला आणि सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही खूप सुंदर सांगता, सगळ्या गोष्टी आहेत, मी तुमचं जवळजवळ 5-6 दिवस ऐकत आहे आणि मी मला रोखू नाही शकलो. म्हटलं बर. म्हणजे मला तुमच्याजवळ यायचं, मला एक विचारायचं आहे. म्हटलं विचार काय? तर म्हणजे मी दुःखी आहे. अरे म्हणजे दुःखातून लवकर बाहेर पड. दुःखातून आण. ते म्हणजे तसं दुःखी नाही. म्हटलं मग माझ्याकडे पैसा भरपूर आहे. म्हणजे लोक ज्याच्याकडे पैसा आहे ते सुखी आहेत असं समजतात. अरे ज्याच्याकडे पैसा आहे तोही तेवढा दुःखी आहे. की ज्याच्याकडे पैसा नाही तो पैशासाठी दुःखी आहे, पण ज्याच्याकडे पैसा असून तोही दुःखी आहे ना. सुखी तो आहे. भिकारी आहे तो भिकारी बिचारा, त्याच्याकडे अन्न नाही आहे, धान्य नाही आहे, खाण्यासाठी नाही, तो अन्न धान्यासाठी दुःखी आहे. जेवढा भिकारी दुःखी आहे ना तेवढा श्रीमंतही सुद्धा भिकारी आहे, दुःखीच आहे. दोघं सारखे दुःखी आहे. या दुःखामध्ये काही कमी जास्त कोणी नाही आहे. याच्यात एवढंच म्हणता येईल आम्हाला, उच्च लोक की उच्च पसंत, म्हणजे उच्च त्यांचं दुखणं उच्च दर्जाचं आहे. तो खालच्या लोकांना, लोअर कास्टच्या लोकांना तो नाही 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 याच्यासारखा आपल्याला दुःख नाही. हा कशासाठी दुःख आहे? हा बिचारा एका जेवणाच्यासाठी मोताज झालेला माणूस आहे. हा दुःख जेवणासाठी आहे. याला दुसऱ्या प्रॉपर्टीचं घेणं नाही, संध्याकाळची सोय नाही त्याची, त्याच्यासाठी दुःख आहे. तो स्टँडर्ड मध्ये नाही नाही, हे आपलं हे असं खालच्या दर्जाचं दुःख नाही. तुझं दुःख कुठलं रे?
माझ्या घरात सुख शांती नाही आहे. अरे याच्यापेक्षा दुःखीत व्हायच ना रे. तो बिचारा आता पोटासाठी जरी कळेल, पण घरात गेल्यानंतर किती समाधानी आहे. ठीक आहे, नाही तर नाही, सगळ्या गोष्टी करा. तसं नाही आला ते म्हणजे आपण तसं दुःखी नाही म्हणे, पण माझ्या कौटुंबिक जीवनात दुःखी आहे. म्हटलं काय झालं? म्हणजे बायकोला कॅन्सर झाला. बायकोला कॅन्सर झाला. किती वर्षाचे आहे? म्हणजे मुंबईला जे टाटा हॉस्पिटलमध्ये माझ्या हातून बरेचसे श्रामणे झालेले होते, त्यातले काही डॉक्टरही झाले होते. ते माझ्या सगळे परिचयाचे होते, त्यामुळे टाटा हॉस्पिटलला बऱ्यापैकी ओळख होती माझी. त्याला बोललो टाटा हॉस्पिटल नाही म्हणलं, मी सगळं करून बसलो. लाखो रुपये टाटा हॉस्पिटलला घातले. म्हटलं मग नाही म्हणले हे सगळं करा. म्हटलं त्याला म्हटलं कसं काय आजार? म्हटलं कॅन्सर झाला पत्नीला. कसा झाला? काय म्हणले एवढ्या कमी वयात झालं, काय समजायला. मी सहज विचार केला, म्हटलं तुमचं काय उद्योगधंदा? काय नाही म्हणले, पैसा भरपूर आहे, माझं बियर शॉप आहे. अरे रे 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 रे, बियर शॉप आहे तुझी? तू लोकांना दारू पाजतो आणि लोकांना दारू पाजून लोकांचे संसार उद्ध्वस्त करतो. अरे तू लोकांचे संसार उद्ध्वस्त करशील, तुझा संसार कसा नीट राहील रे? हे तो धम्माची भाषा है ना. देखो अपने आप को, समझो अपना आप, अपने को जाने देना, कैसे मिटे भव संताप. दुःख दूर कसं होईल रे? दुःख तुझं दूर कसं होईल? तुझं दुःख दूर करायचं असेल तर धंदा चांगला कर. दुसऱ्याच्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होणार नाही यासाठी तू पहिल्यांदा तुझ्या कौटुंबिक जीवनाची दुरुस्ती करायची असेल तर थोडस दुसऱ्याकडे लक्ष दे. धंदा आहे बिअर शॉपीचा, कसं काय हो? नाही हो. अरे बिचारे दारू पिणाऱ्या लोकांची तर कथा काय वेगळीच आहे. भयानक दारू पिणाऱ्या माणसाची कथा आहे, व्यथा आहे भयानक. आणि ते एक महत्वाचं आहे, दारू पिणाऱ्या माणसालाही सुद्धा किती दारू पिला ना तरी सुद्धा त्याला असं वाटते एकदा की मी लय दारू पितो, मलाही सुद्धा माणूस बनायचं आहे. मला त्याचंही मन होते कधी कधी की मी खरंच लय वैतागलो, मी मला दारू सोडायचा आहे, पण काय करणार आहे, मन नाही साथ देत ना. जसे कबीरदास म्हणतात, मन गया सो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खिचे कमान तो कैसा लगेगा थी. कबीरदासाने काय सांगितलं? मनावर सगळ्या गोष्टी सांगितल्या कबीरदासाने, दुसरं काही सांगत नाही. मन महत्वाचं आहे. कबीरदास म्हणतात मनाला आवर घाल. दारू पिणाऱ्याला सुद्धा तेच महत्वाचं आहे, पण दारू पिणाऱ्याला लत पडली ना, त्याचा टाइम टेबल ठरलेला आहे. संध्याकाळी काम झाल्याबरोबर नाही गेलं ना तर हात पायाला लत नाही देणार आहे, कारण ते अल्कोहोल त्याच्या शरीरामध्ये तेवढ्या पुरते चालते. अल्कोहोलाच्या त्याला समजत नाही राजाला, पडद्या आलेत ना डोळ्यावर, जीवन उद्ध्वस्त केलं. आणि तो एकटा पापी नाही आहे तो. अरे तो तर पापी आहेच आहे, त्याला जीवनाचा अर्थ माहित नाही. अरे हा जन्म अनमोल आहे रे, हा जन्म अनमोल आहे. आणि जन्म अनमोल आहे तर या जन्माचं सार्थकी करण्यासाठी तुला त्याच्यातून जीवन जगण्याची कला शिकला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तू केला तू ते नाही झालं. तू तर पापी झाला, तुझ्या बायकोला पापीदार करून घेतलं, तू भागीदारी करून घेतलं बापाचं. बायकोच नाही तर लेकरं सुद्धा. अरे किती त्यांना आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पापी बनवलं. किती भयानक आहे. आजूबाजूचे शेजारी कंटाळले, शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे हा कसला रे, हा कसला माणूस आहे, अरे ह्याचं घर कसं आहे. किती भयानक गेली रे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांतीचं जीवन जगण्यासाठी वैयक्तिक स्वतः सुखी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरी नाही करत. तू जर स्वतः सुखी बनला तर जग सुखी बनलेल ना. तू एकटा बदलला की जग बदलेल. बदलावं लागेल तुला एकाला. का तुम्हाला असं वाटत नाही का
दारू पिणारे लोक फार भक्तिवान दिसतात देवाच्या म्हणून दिसतात. दारू पिणारे लोक सुद्धा देवाची भक्ती करणारे आहेत, नाही असं नाही. बियर पिणारे सुद्धा लोक देवाची भक्ती करतात. कळतच नाही त्यांना आपण काय करत आहोत. ते वेगळ्या नशेत आहेत, त्यांची नशा वेगळी आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये नशेचे प्रकार अनेक आहेत. याच्यातून जोपर्यंत मुक्त होत नाही ना तोपर्यंत आपण सुखी जीवन जगण्याचा काय प्रयत्न करावा. यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतील की मला वैयक्तिक जीवनामध्ये सुख शांती लाभली पाहिजे. मी जोपर्यंत सुख शांतीचा मार्ग अनुसरत नाही तोपर्यंत माझं कल्याण नाही. स्वतःचं कल्याण झालं की ऑटोमॅटिक दुसऱ्याचं कल्याण करायला सुरुवात होते. आणि हा कल्याणाचा मार्ग अनंत समीक संबुद्धांनी शिकवला. आणि तो मार्ग शिकवत असताना अनंत समीक संबुद्ध म्हणतात की स्वतःला आपण त्या मार्गावर केला पाहिजे. म्हणजे मनाला आपल्या हातात घेतलंय. आणि मनाला हातात घ्यायचं आहे तर काय करावं लागेल तर एकच भगवान अनंत समीक संबुद्ध शिकवतात. मनाला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल, मनाला जर काबू ठेवायचं असेल तर फक्त एकच काम करावं लागेल. आते जाते सांस का रहे निरंतर ध्यान, मन सुधरे मंगल सदे होवे परम कल्याण. स्वतःचं कल्याण करावं लागेल. आणि स्वतःचं कल्याण करायचं आहे तर काय करावं लागेल श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. श्वास येतो तर येतो, जातो तर जातो. श्वास येतो जातो एवढंच आहे. याला काही जोडण्याची गरज नाही. आपल्याला काय काय लोकांना सुखाच्या म्हणजे एवढे दुःखी लोक असतात की सुखाची झोप लागत नाही. माझं त्यांना आवर्जून सांगणार ज्याला रात्र रात्र झोप लागत नाही ना काही करायची गरज नाहीये. विवंचनेमध्ये पडला ना भयानक विचार आपल्या समोर आहेत. कारण तुमचेच विचार तुम्हाला खात आहे. तुमच्या मनाप्रमाणे काम झालं नाही की तुम्ही चिंतेत पडतात. आणि कबीराने सुद्धा ते सांगितलंय. कबीर काय म्हणतात चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कहत गए दास करू. किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या कबीराने. चिंता से चतुराई घटे. चिंता असं महत्वाची आहे. माणसाचा खात्मा करणारी कोण आहे तर चिंता आहे. ही चिंता ती चिंता ती चिंता 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 झाली सगळी. आणि माणसाच्या एवढ्या चिंता होऊन बसल्या की बस त्याला सुखाने जीवन जगता येत नाही. यासाठीच महत्वाचं काम करणार आहे. म्हणून सुखाने जीवन जगायचं असेल तर तो मार्ग एक अनुसरण्याचं काम केलं पाहिजे. भगवान बुद्धांनी शिकवलेला मार्गाचं. मग श्वासावर लक्ष केंद्रित करा. येते ते येते, जाते ते जाते. श्वास भगवान अनंत समीक संबुद्धांनी याला आनापान म्हटलेला आहे. आनापान, आना आणि पाना. आना म्हणजे येणे आणि पाना म्हणजे सोडणे. बाहेर काय येतो श्वास येतो आणि श्वास जातो. याकडे जो बारकाईने लक्ष देतो समजून त्याला कल्याणाचा आहे. 10 मिनिटात झोप लागेल. किती मिनिटात? 11 मिनिट लागत नाही. 10 मिनिटात ग्रुप करून बघा. मी म्हणतो म्हणून नाही. ज्या ज्या माणसाला झोप येत नाही ना काही गरज नाही. डोळे बंद करायचे आहेत आणि श्वासाकडे बघायचं आहे. 10 मिनिटात झोप लागेल. आणि एवढी गहिराई झोप लागेल की सकाळी उठल्यानंतर असं वाटेल अरे किती वर्षाचं मला झोपलो नव्हतं. एवढी फ्रेशनेस तुमच्या चेहऱ्यावर येणार. गहिरी झोप होईल तुमची. करून बघा. सुखाचा मार्ग कोणाकडे आहे? तुमच्याकडेच आहे. आणि तुम्हीच ते केलं पाहिजे. फक्त मनावर आवर घालण्याचं काम केलं. यामुळे मन आवर होईल. मनाचा व्यायाम होईल. म्हणून मगाशी म्हटलं की दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा ती चिंता असते. दारू पिणाऱ्या माणसाचं मन सुद्धा आहे. फक्त मनाला आवर घालत नाही तो. कबीरदास तेच म्हणतात मन गया सो जाने दे, मत जाने दे शरीर. मन गेला ना तर जाऊ दे पण शरीराने जाऊ नको. त्याने प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्याही मनात त्याने निश्चय केला की नाही आता उद्यापासून आपण बंद. संयोगाचा झाला की दुसऱ्या दिवशी बाजार गावाचा. दोघे नवरा बायकोला सांगितलं मी भतीजीचं प्रवचन ऐकलं ना हा उद्यापासून बंद. बस आज निश्चय केला, दृढ संकल्प केला मी बंद करू. कारण मलाही मनुष्याचं जीवन जगायचं आहे. तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. तू मला एवढं पतिदेव म्हणत आली आणि पतिदेव म्हणत म्हणत मला इथपर्यंत तू चांगल्या प्रकारचं. मी किती बेवडा झालो, मी किती नशाला झालो, मी किती सगळ्या ह्यात जीवनात दरिद्र केले तरी माझी तू साथ ठेवलेली आहे. किती भाग्यवान आहेस तू, किती पुण्यवान आहेस, किती महान आहेस तू की तू अजून मला सोडून गेले नाही.
किती खरंच बायाशा आहेत की बेचारा पेणारा आहे, तो पेतो मरतो कुठे काय होतो तरी त्याला सोडून जाऊ शकत नाही. किती महत्वाचे आहे. किती पुण्यवान आहात महिलांना तुम्ही, किती भाग्यवान आहात तुम्ही, किती दृढ संकल्पी आहात. गेला वाहत तर तरी त्याला सोडलं नाही. किती चिकाटी आहे तुमची. त्या माणसाच्या जीवनात आपण आलेला आहे. याला त्याची अक्कल नाही, त्याला काय करणार आहे. त्याला हे सगळ्या गोष्टी समजत नाही, त्याला काय करायचं. मग त्यांनी सुद्धा एक विचार केला की बाबा ठीक आहे. त्याने सांगितलं सगळे तू एवढं माझ्यावर प्रेम दाखवलेलं आहे, एवढं मला सोडून गेले नाहीस, हरकत नाही, मी दारू सोडतो. आणि त्यांनी दृढ संकल्प गेला बाजारात. दोघे जणांच्या हातात पिशव्या. बघितलं बाजाराच्या एका गल्लीत, छोट्या गल्लीत बोर्ड लिहिलेला होता. त्या बोर्डावर ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅक बोर्ड आणि व्हाईट अक्षरात आणि लिहिलेलं होतं देशदुरुस्तीचे दुकान. आहे ना, हे जे मंत्री संत्री होतात ना, मंत्री संत्री आहेत ना, शपथविधी घेतात तर पहिला हे घेतात ते आणि शपथविधी घेतात. झाला ड्रेस दुसरं समजून झाला. देश दुरुस्तीचे दुकान म्हणजे देशी दारूचे दुकान. दिसलं बोर्ड त्याला आणि तो बायकोला म्हणते सखे मला दारू पिऊ वाटत नाही पण काय करू मन वळते तिकडे. बोर्ड ऐकलं, बोर्ड वाचलं ना, माझं मन गेलं. मला नाही प्यावशी वाटत पण गेलं ना मन. म्हणून कबीरदास म्हणतात मन गया सो जाने दे मत जाने दे. अरे मन गेलं ना ते जाऊ दे पण शरीरात जाऊ नको. शरीराने गेला, मनात विचार केला आणि शरीराने गेला की बस फसला समजून चाल. पुन्हा दुःखातून बाहेर येता येणार नाही, बिलकुल बाहेर नाही. गेला ना तर जाऊ दे, चाल गेला तुम्ही गेला, हरकत नाही. मनाने गेला ना तर जाऊ दे, किती लांब पडतो. शरीरात दिलाय. दुसऱ्या याच्यात कबीरदास म्हणतात ना खिचे कमान तो कैसा लगेगा तीर. दुसऱ्यात काय म्हणतात कबीरदास, जर मनाला आवर घातला नाही तर बाण कसा सुटणार आहे, नाही सुटणार. पहिल्या सांगतात मनाने जाऊ नको, मन गेलं तर जाऊ दे, शरीरात जाऊ नको. दुसऱ्या इकडे म्हणतात शरीराला जर आवर घालला नाही तर मन कसं जाईल. प्रासंगिक गोष्टी आहेत की जिथं शरीराने जावं लागेल अशी घटना घडत असेल तर शरीराला आवर घाल, मन गेलं तर जाऊ दे. आणि आमचं सगळ्यांचं काम तसं सुरू आहे. सगळ्यांचं काम, सगळे मनाने चालले तर शरीराने चालले. सगळ्या बावल्यांचा बाजार भरला आमचा. मन जसं जसं करते तशा तशा प्रकारच्या आम्ही गोष्टी करत. मनाने ठरवलं की आता हे करायचं ते कर, बस एखाद्या याच्यातून सुरुवात केली तर त्याच मनाला एवढं सरेंडर झालो आम्ही. मनात जसा विचार येईल तसं चाललंय कर्तव्य करा. अरे दुःखी व्हाल ना तुम्ही. या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनाचा ठाम निश्चय करावा लागेल आणि तो एक महत्वाचा आहे. म्हणून भगवान अरहंत सम्यक संबोधाने या जगाचा शोध घेण्यासाठी जे काय महाभिनिष्क्रमण केलं, या महाभिनिष्क्रमाचा भाग तो पूर्ण करण्यासाठी, साध्य करण्यासाठी घरदार सोडावं लागलं त्यांना. 4 असंख्य 1 लाख कल्पाचं एवढं पुण्य संपादन करावं लागलं. 4 असंख्य 1 लाख कल्पाचं एवढं पुण्य संपादन करावं लागलं. घरदार सोडावं लागलं. एवढी सुंदर पत्नी सोडून दिली, एवढं गोंडस मुलगा राहुल सोडून दिला, 7 दिवसाचा बाळ. आणि हनुमान नदीच्या रेषेवर गेल्यानंतर पहिला सुरुवात केली. पहिला भेटला कोण तर आलार का मुद्दक रामपुत्र है ना, अजित केसकंबर. हे सगळेचे सगळे बुद्धांना भेटत 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 गेलेले आहेत. या सगळ्यांची विद्या आहे काय, हे 8ही ध्यानापर्यंत पारंगत झालेलं आहे. पण मुक्तीच्या मार्गात ते अजून काही पोहोचलेले नाहीत. आणि मुक्तीच्या मार्गात न पोहोचल्यामुळे दुःख आहे. म्हणून भगवान अनंत सम्यक मुद्दा म्हणतात जातीपी दुःखा मरणंपी दुःखम व्याधीपी दुःखा शोकंपी दुःखम पचुपादान खंदा दुःखा. अरे संक्षिप्त मध्ये सांगायचं असेल तर हेच गोष्ट आहे, पचुपादान खंदा. संक्षिप्तेन पचुपादान खंदा दुःखा. अरे संक्षिप्त मध्ये सांगायचं तर 5 उपादान स्कंद आहे. बस याच्यात ओढून जाऊ नका. तटस्थ भूमिका घेत राहा आणि स्वतःच्या जीवनावर जगत राहा. कारण हाच एक महत्वाचा भाग आहे. जोपर्यंत तुमचं शुद्ध मन तुम्हाला ग्वाही देत नाही तोपर्यंत नाही. म्हणून मनाला शुद्ध करण्याचं काम केलं पाहिजे. दररोज त्रिशरणांसह पंचशील ग्रहण केलं पाहिजे. देवाच्या जवळ काय करता तुम्ही? भिकच मागत आहात ना. आणि भीक मागणारा कधीही दुरुस्त होत नाही. भीक मागणाऱ्याचं कधीही दुःख कमी होत नाही. तो भिकारीचा राहणार आहे. आम्हाला भिकारी नाही बनायचं आहे.
भगवान बुद्धाने आम्हाला भिकारी बनवण्याचं कामच केलं नाही. भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात सगळे दरिद्रीतून तुम्ही दुःखमुक्ताला जाल, त्यासाठी तुम्हाला स्वयं प्रयत्न करावा लागतील आणि ते प्रयत्न तुमच्या हितकारणी आणण्यासाठी तुम्हाला तसं वागावं लागेल. म्हणून तुम्ही शील पालन करायला शिकलं पाहिजे. त्रिविध शीलाची प्रक्रिया स्वतः करणार नाही, दुसऱ्याला करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, आणि कोणी केलं असेल तर शाबासकी देण्याची गरज नाही. बस झालं, तेवढाच आहे. ठीक आहे बाबा, मी तसं वागण्याचं आहे, माझ्या समोर ही गोष्ट झाली तर मला ते कर्तव्य करावं लागेल. यासाठी हा मार्ग त्रिविध शीलाचा मार्ग अनंत सम्यक संबुद्धाने स्वतः केला आणि दुसऱ्याला केलेला आहे. एक शेवटचं महत्वाचं काम भगवान अनंत सम्यक संबुद्धाने जीवनामध्ये केलेलं आहे की लोक कल्याणाचं काम केलं. त्याने केवळ लोक कल्याण, शेवटच्या क्षणापर्यंत लोक कल्याण आणि लोक कल्याण. लोकांनी काय केलेलं आहे, शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा बुद्धाला जाणलं काय नाही झालं, फक्त मानत आहेत. आपण हे लोक सुद्धा तेच करत आहोत. फक्त बुद्धाला नमो 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 केलं की झालं काम आपलं. नमो तसं भगवतो अरतो सम्मा संबुद्धस्य पानाती पादा आदी न जाणार. अरे याने नाही होणार, सुख शांती मिळणार नाही. बुद्धाला जर नमन करायचं असेल तर बुद्धाला जाणावं लागेल की तू किती अनंत सम्यक संबुद्ध महान होता. घरबार सोडला, त्यांनी त्याग केला ना, ते केवळ फक्त माझ्यासाठी. अशी एक परिस्थिती निर्माण होणार आहे. अरे बुद्ध जे झाले ना ते केवळ फक्त माझ्यासाठी झाले. माझं जीवन सार्थकी बनवलं, माझं जीवन सार्थकी बनवलं आणि माझ्या जीवनाचं सार्थकी केवळ फक्त त्यांनाच क्रेडिट जाते, त्यांनाच भगवान अनंत सम्यक संबुद्धाला श्रेय जाते की त्यांनी मनुष्य लोकांची गती दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि मला हा धम्म शिकवण्याचं काम केलं. आपल्याला सगळ्यांना हळूहळू धम्म शिकायचा आहे आणि आपल्या दुःखातून मुक्तता आपल्याला साध्य करायची आहे. बुद्धाच्या विद्येमध्ये फार मोठी ताकद आहे. तुम्हाला करावं लागेल फक्त ते, आणि ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला जागृत राहावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही जागृत राहत नाही तोपर्यंत कल्याण होत नाही. कल्याणाचा मार्ग तुमच्यासाठी हा अत्यंत श्रेष्ठ मार्ग असेल आणि ते स्वयं करावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत अनुभूती होणार नाही. अनुभूती करायची असेल तर स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल. आणि प्रॅक्टिस करत असताना, प्रयत्न करत असतानाच माणसाला अनुभूती येते आणि त्या अनुभूतीच्या मार्गावर आपल्याला खऱ्या अर्थाने दररोज जीवन जगावं लागणार आहे. बस उद्देश एकच आहे की दुःखातून मुक्तता साधावी. जोपर्यंत दुःखातून मुक्तता साधता येणार नाही तोपर्यंत कल्याण नाही. हार फुलं नंतर बुद्धाचं अनुगुण करावं लागेल. आम्हाला बुद्धाचं अनुकरण करावं लागेल, बुद्धाचं गुणगान गावं लागेल. कधी की बुद्धांमध्ये 9 गुण आहेत आणि या 9 गुणाचं मला पालन करता आलं पाहिजे. काय बुद्धामध्ये 9 गुण आहे? इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्मसारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवान. बुद्धाचे 9 गुण, असा तो बुद्ध भगवान आहे. आणि या बुद्ध भगवानाचे 9 गुण आमच्या जीवनात उतरावं लागले. ज्याने 9 गुण आत्मसात केले बस त्याचं कल्याण आहे आणि कल्याणाचाच मार्गाने आपल्याला जायचं आहे. आजचा दिवस पहिला दिवस आहे. बोलायला मला थोडस त्रास होत आहे, त्यामुळे मला ऐकून हळूहळू या टायमिंग वाढेल. जवळजवळ 8:30 वाजत आहेत है ना. हळूहळू याचा टायमिंग वाढणार आहे आपला. मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्याप्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. या गावात जेवढ्या जाती धम्मपंथाचे वर्णाचे भेदाचे लोक आहेत त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो. साधुगार बोला. पहिल्यांदा संघ ब्राह्मण संघ वंदन करणार आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. पुन्हा एकदा बोला जोरात. उपासक उपासिका बसलेला आहे. ज्यांना ज्याला येत असेल, गुडघ्यावर बसता येत असेल त्यांनी बसा, जबरदस्ती नाही. 3 वेळा पंचांग प्रणाम करायचं. बोला. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. पुन्हा एकदा बोला. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ठीक आहे.
हे जे तुम्ही 3 वेळा वंदन करता हे काही कोणाला करत नाही आहे, तुमच्या स्वतःसाठी करता, बरोबर ना? तुम्ही स्वतःसाठी करताय आणि स्वतः करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, बरोबर ना?